एकच वादा अजितदादा, एकच वादा कामाचा दादा, अशा घोषणा आपण आजूबाजूला आपण बघत असेल, टीव्हीच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियावर आपण हे पाहत असेल. अजितदादांनी लोकसभेत झालेला पराभव भरून काढण्यासाठी आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून महिलांचे मेळावे घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि एकच वादा अजितदादा, एकच वादा कामाचा दादा अशी घोषणा घेऊन आता लोकांमध्ये फिरताना दिसत आहेत. कारण इथून मागे ते शरद पवारांवर टीका करत होते की शरद पवारांवर टीका केलेली ही त्यांच्या पथ्यावर पडत नाही, त्यांच्या विरोधात जाते, असे अजितदादांच्या कुठे लक्षात आल्यामुळे एकच वादा अजितदादा ही घोषणा घेऊन अजितदादा आता कामाला लागले दिसून येतात. लोकसभेची निवडणूक बघितली तर अजितदादांना फारसं काही यश आले नाही. पार्टी वेगळी केली आणि त्या पार्टीला पुढे घेऊन जात असताना अजितदादांना यश मिळेल असं वाटलं होतं, पण लोकसभेच्या इलेक्शनमध्ये अजितदादांचा दारुण पराभव झाला. हे कुठेतरी भरून करण्यासाठी आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून अजितदादा कामाला लागलेले दिसतात. कारण लोकसभेचे इलेक्शन त्यांना धार्जिन असलेले दिसत नाही. सलग दोनदा लोकसभेच्या इलेक्शनमध्ये त्यांचा पराभव झाला. पहिला पराभव होता पार्थ पवारांचा, तो होता 2019 साली. आणि ह्यावेळी 2024च्या इलेक्शनमध्ये अजितदादांचा पराभव झाला त्यांच्या पत्नीच्या रूपाने, म्हणजे सुनेत्रा पवार यांचा. बारामती हे त्यांचं होम ग्राउंड असून त्यांना पराभव पत्करावा लागत असेल तर आगामी विधानसभेसाठी अजितदादांना जोरदार तयारी करण्याची शक्यता आहे. कारण राज्याचे बलाढ्य नेते शरद पवार यांचं डायरेक्ट आव्हान अजितदादांना आहे. महाराष्ट्रातील सरकार हे 3 पक्षांचं मिळून स्थापन केलेलं सरकार आहे. पहिला म्हणजे भाजप, दुसरी एकनाथ शिंदेची शिवसेना आणि तिसरी अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. हे तिघही राज्यातले मातब्बर नेते आहेत. देवेंद्र फडणवीस एकदा मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत, त्यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्याची तीव्र महत्वाकांक्षा आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपली 2.5 वर्षाची टर्म जवळजवळ पूर्ण करत आलेले आहेत, त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची तीव्र इच्छा आहे. तर अजितदादा अनेक वेळा उपमुख्यमंत्री झालेले आहेत, त्यांना आपल्या राजकीय जीवनात एकदा तरी मुख्यमंत्रीपद मिळवायचं आहे अशी महत्वाकांक्षा काही लपून राहिलेली नाही. त्यासाठी ह्या तिघांमध्ये एवढी रस्सीखेच आहे की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची स्पर्धा त्यांच्याशी नंतर आहे. कारण पहिली स्पर्धा एकनाथ शिंदे वर्सेस देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीस वर्सेस अजित पवार, अजित पवार वर्सेस एकनाथ शिंदे अशी तिघांमध्ये स्पर्धा आहे. त्यामुळे आता सध्या आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली. या योजनेला भरपूर प्रतिसाद मिळाला. महिलांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची लोकप्रियता अजूनच वाढत गेली. आता हे सरकार तर तिघांचं सरकार आहे, एकाची लोकप्रियता वाढवू कशी चालेल? त्यामुळे अजितदादा कुठेतरी गुलाबी जॅकेट घेऊन महिलांचे मेळावे घेताना दिसून येतात. कारण वादा अजितदादा, एकच वादा कामाचा दारून अजितदादा फिरताना दिसतात. कारण आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून अजितदादा कामाला लागले असले तरी त्यांना लोकसभेची इलेक्शनची पराभवाची आठवण आहे. कारण शरद पवारांवरील टीका ही अजितदादांना अनेक वेळा भोवली आहे. त्यामुळे एकच वादा अजितदादा अशी घोषणा घेऊन ते आता सध्या लोकांमध्ये फिरताना दिसून येतात. त्यामध्ये एकनाथ शिंदेची वाढते लोकप्रियता, देवेंद्र फडणवीसचं आव्हान हे तर महायुतीतलं आव्हान आहेच. त्यानंतर शरद पवारांचं एक मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे, उद्धव ठाकरेंचं आव्हान आहे आणि एकंदरीत महाविकास आघाडीचंही आव्हान ह्या महायुतीला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये अंतर्गत स्पर्धा असली तरी महाविकास आघाडीचं आव्हान पेलून त्यानंतर महायुतीतलं आव्हान पेलून अजितदादांना मुख्यमंत्रीपद मिळवायचं आहे. त्यासाठी अजितदादा जास्त जागांसाठी आग्रही आहेत. 40 आमदार घेऊन अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजपमध्ये सत्तेत जाऊन बसली. हे लोकांना कुठेतरी रुचलेलं दिसत नाही. त्यानंतर अजितदादांनी वारंवार सभा घेऊन शरद पवारांनी माझ्यावर कसा अन्याय केला असे सांगत होते. शरद पवारांचं आता वय झालेलं आहे, त्यांनी आता राजकारणातून निवृत्ती घ्यावी आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पार्टीची धुरा आमच्यावर सोपावी असं अनेकदा सभेत अजितदादा जाहीररित्या बोलून दाखवत होते. काँग्रेस फोडून अजितदादा सत्तेत जाऊन बसले हे लोकांना आणि सामान्य कार्यकर्त्यांना कुठेतरी रुचलेलं दिसत नव्हतं. त्यामुळे लोकसभेच्या इलेक्शनमध्ये अजितदादांचा दारुण पराभव झाला. शरद पवारांवर केलेली टीका ही अजितदादांच्या विरोधात दिसून आली आणि अजितदादांबरोबर गेलेले काही आमदार हे शरद पवारांच्या अजूनही प्रेमात आहेत. काही आमदार दोन्हीकडे पाय ठेवून आहेत हे अजितदादांना माहीत आहे. आपली प्रतिमा उजळण्यासाठी एकच वादा अजितदादा ही घोषणा केली आहे. त्यासाठी अजितदादा कामाला लागलेले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभेत अजितदादा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्याचा चेहरा म्हणून स्वतःला प्रेझेंट करत आहेत. त्यासाठी एक त्यांनी एजन्सी सुद्धा नेमलेली आहे. विरोधक टीका करत आहेत की अजितदादांना आता एजन्सीच्या तालावर नाचावं लागत आहे. अजितदादांनी ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष करता कुठल्याही टीकेला उत्तर न देता एकच वादा अजितदादा, एकच वादा कामाचा दादा या नॅरेटिव्ह सेट करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. एवढं सगळं करत असताना पुण्यामध्ये भाजपचं अधिवेशन होतं, त्यामध्ये अमित शहा आले होते. पण एवढं सगळं नॅरेटिव्ह सेट करत असताना, एवढी धावपळ करत असताना अमित शहाची पुण्यात सभा झाली. अमित शहा या सभेत बोलून गेले की भ्रष्टाचारांचे सरदार म्हणून शरद पवार यांची ओळख आहे असे बोलले आणि अजितदादा कुठेतरी गडबडले. कारण शरद पवारवर कुणी टीका केली तर ती अजितदादांच्या विरोधात जाते असं आतापर्यंतच्या वातावरणात दिसून आलेलं आहे. त्यासाठी अजितदादांनी एवढी मेहनत केली होती आणि त्यामध्ये अमित शहाची सभा झाली. अमित शहानी शरद पवार टीका केली आणि त्यात कुठेतरी माशी हुकल्यासारखं अजितदादांना जाणवलं. अजितदादांनी थेट दिल्ली गाठली आणि
असं बोललं जातं की अजितदादा म्हणाले की बाबा तुम्ही महाराष्ट्रात येऊन शरद पवारांवर टीका करू नका, कारण ती टीका कुठेतरी विरोधात जाते, लोकांमध्ये शरद पवारांची अजून सहानुभूती वाढते, असं आतापर्यंत चित्र दिसते. त्यामुळे अमित शहाला त्यांनी विनंती केलेली दिसते. अमित शहाच्या टीकेनंतर राष्ट्रवादीचे 2 आमदार यांनी जाहीर उत्तर दिली की शरद पवार हे आमचे दैवत आहेत, त्यांच्यावर टीका केलेली आम्ही खपून घेणार नाही, अशी जाहीर वल्गना अजितदादांच्या आमदारांनी केली. टीका करू नका. आणि त्याचबरोबर महायुतीमध्ये जास्तीत जास्त जागा लढवण्याचा अजितदादांचा मानस आहे, अशी चर्चा केली की बाबा जास्तीत जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळायला पाहिजेत. जो जास्ती जागा लढवेल तर जास्तीत आमदार निवडून आले तो मुख्यमंत्री होईल, हे अजितदादांना माहित आहे. त्यामुळे अमित शहाकडे जास्ती जागेची मागणी केली. अजितदादांबरोबर 40 आमदार आले आहेत, त्यांनाही कुठेतरी टिकून ठेवण्यासाठी अजितदादांना जास्त जागा घेण्याची गरजेचं आहे. शरद पवार टीका न करता स्वतःची प्रतिमा उजळत असताना त्यात अमित शहांनी शरद पवार येऊन केलेली टीका म्हणजे अजित पवारांची गोची केलेली आहे का, यावर दिसून येते. तर मला कमेंट करून नक्की सांगा की अमित शहांच्या टीकेमुळे अजितदादांना फटका बसू शकतो का, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.